पण मला एक सांगा, आता जर आपण एखाद्या जॉब इंटरव्ह्यूला गेलो किंवा मला प्रमोशन मागायचंय, मला बॉसकडे जायचंय, किंवा एखादीला आपल्या नवऱ्याकडनं काही हवंय, म्हणजे समोरच्याकडनं जेव्हा काय हवं असतं तेव्हा आपले शब्द आणि आपली पोस्चर आणि हे कसं असावं? विनिंग स्पीचला कॉम्बिनेशन आहे शब्दसंग्रह आणि बॉडी लँग्वेजचा. सो कंपल्सरी तुम्ही जेव्हा एखादं, सपोज तुम्हाला बॉसला काही मागायचं, सुट्टी मागायची आहे किंवा बायकोला हॉलिडेवर जायचं, बायकोला हॉलिडेवर जायचं आणि त्याला कन्व्हिन्स करायचंय, कन्व्हिन्सिंग स्पीच, राईट? तर यावेळेस तुम्ही कसं बसता ना, अच्छा, हां, त्याचे पण लेफ्ट राईट पोझिशनिंग सांग बघू कसं बसायचं. आता हे एकदमच असं एकदम वर्किंग सिक्रेट आहे, तर ते मी सांगते. ओके, जेव्हा तुम्हाला एखादी डील, एखादी गोष्ट आपल्या साईडने हवी असेल, त्यावेळेस जो प्रेझेंटर म्हणजे जी मागणारी व्यक्ती आहे, तिने ज्याच्या समोर प्रेझेंट करायचं आहे त्याच्या राईट हँडलाच बसायचं. ओके, पण समोरासमोर बसतो ना, इथेच तर चूक होते. राईटला बसायचं बिकॉज द सायकोलॉजी सेज राईटलाच पुरातन काळापासून राईट मानलंय. तर जेव्हा तुम्हाला कोणाला कन्व्हिन्स करायचं असेल ना, बरोबर त्याच्या राईट अँगलला बसायचं. पण नोज टू नोज बसतो ना, ते वर्क करत नाही. सो राईटला बसायचं, हा एक झाला. आणि दुसरा विषय शब्द. अगेन परत आपण तिथेच येतोय की तुम्ही किती छान मॅजिक वर्ड्स वापरताय ना, त्याच्यावर ती तुमची क्लोजिंग होते. की मी बऱ्याचदा असं सांगते, प्रमोशन्सच्या केसमध्ये जेव्हा मी वन ऑफ माय खूप जवळचे व्यक्ती ते, त्यांनी मला सांगितलं की रश्मी, माझं असं होतं ऑफिसमध्ये, माझं काम खूप छान होतं पण माझी पोझिशन वाढत नव्हती. का? मी बोलायचोच नाही. क्लायंट आलं की नुसतं असं, बॉस म्हणाले अरे जा रे बाबा ते मशीन समजवून दे, तेवढंच सांगायचं. इकडे असं, इकडं हात, तिकडं, इकडे असं, इतकं जितकं लागेल तितकंच. तर त्याने काय होत होतं ना, क्लायंट इम्प्रेस व्हायचे ना बॉस इम्प्रेस व्हायचे. मग त्याच्या लक्षात आलं की माझं कमी बोलणं, माझं हळूवार बोलणं हाच माझा मायनस पॉईंट आहे. मग त्यांनी त्याच्यावर वर्क सुरू केलं आणि पुढच्याच वर्षी 3.5 लाखाने त्यांचं इन्क्रीमेंट झालं. अरे वा. नुसतंच इन्क्रीमेंट नाही झालं, ते इतके मोटिवेट झाले की त्यांनी त्यांचा स्वतःचा बिझनेस पण स्टार्ट करून दिला. इतकंच नाही झालं, ते इतके मोटिवेट झाले चांगल्या बोलण्याला की ते आता पॅरेंटिंग कोच म्हणून स्वतःचे व्हिडिओज बनवत आहेत आणि आपल्या सर्कलमध्ये टाकताय. येस, इतकं ट्रान्सफॉर्मेशन. कारण आत्मविश्वासासारखी ना गोष्टच नाही आहे दुसरी. बरोबर आहे. त्याचे जेव्हा आउटकम दिसायला लागतात ना आपल्याला विश्वासच बसत नाही की अरे हे असं इतकं वर्क होतं. पण आता तू म्हणतेस ना त्याप्रमाणे, जर आपल्याला एखाद्याशी बोलायचं असेल, म्हणजे तो समोरची व्यक्ती माहितीतली नसेल किंवा आपल्याला एखाद्या ग्रुपमध्ये बोलायचं आहे, तर बऱ्याचदा असं होतं, अरे मला या विषयातली माहिती नाही आहे, मला नॉलेज नाही आहे, पण मी कसं बोलू? तर नॉलेज असणं किती महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे डिफिडन्स येतो. मग हा मुद्दा अगदी बरोबर उचलला आहे. पण मी तुला सांगते की चांगलं बोलणं, उत्तम बोलणं, याचं सगळं गणित फक्त नॉलेज आणि थेअरीशी जुळलं आहे का? अँड द आन्सर इज नो. पण वाटतं ना असं, तसं फक्त वाटतं, ते रियालिटीमध्ये नाही आहे. म्हणूनच हे अवेअरनेस झालं पाहिजे की बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं, मी पुस्तक वाचलं ना की मी छान बोलायला लागेल. अरे बाबा, छान बोलण्यासाठी पुस्तक वाचून नाही, मंचावर उभं राहून बघावं लागेल ना, तुला बोलून बघावं लागेल ना. आणि हे इतकं साधंसं समीकरण लक्षात येत नाही. तर छान बोलण्यासाठी, लोकांसोबत कनेक्ट होण्यासाठी तुमचं टेक्निकल नॉलेज किती स्ट्रॉंग आहे त्यापेक्षा तुमचं कौशल्य किती स्ट्रॉंग आहे यावर भर द्यावा लागतो. आणि हे ज्याला कळलं तो काय करतो, आता बघा, सपोज तुम्ही PhD केलेली आहे किंवा तुम्ही 2 गोल्ड मेडल घेतलेत किंवा तुमचा वर्किंग एक्सपिरियन्स 30 वर्षाचा आहे, तर आपल्याकडे सायकोलॉजी काय आहे, मी 30 वर्षापासून इंडस्ट्रीत काम करते ना, म्हणजे मी ऑटोमॅटिक चांगली स्पीकर आहे. हा गैरसमज आहे. 30 वर्ष तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीचं काम करताय, तुम्ही
त्यात एक्सपर्ट आहात, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही उत्तम वक्ते आहात. कारण उत्तम बोलायचं म्हटलं तर तुमची टोन दिसली पाहिजे, तुमचा चेहरा बोलला पाहिजे, तुमच्या पोश्चरने तुमच्या पर्सनॅलिटीचा कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट झाला पाहिजे, तुमचा आवाज कानात ते म्हणतो ना टन्नगण वाजून गेला पाहिजे. हे असे सगळे, तुम्हाला हसवता आलं पाहिजे, तुम्हाला रडवता आलं पाहिजे, तुम्हाला एंगेज करता आलं पाहिजे. हे सगळं जमणं याला कौशल्य म्हणतात. आणि याला आपण मास्टर करू शकतो किंवा याला मास्टर केलं गेलं पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.